11 नोव्हेंबर पासून गुरु हे वक्री होत आहे ते 11 मार्च पर्यंत. गुरु आता कर्क राशीमध्ये आहे, त्यामुळे 5 डिसेंबर पर्यंत ते कर्क राशीमध्ये आहेत. पण 11 नोव्हेंबर पासूनच त्यांचा प्रवास वक्री होत आहे. आता जेव्हा कुठलाही ग्रह वक्री होतो तेव्हा काय होतं, त्याचे परिणाम काय होतात, तर थोडक्यात असं म्हटलं जातं काहीतरी पाठीमागचं कर्म म्हणजे काहीतरी पाठीमागे अडकलेलं आहे म्हणून तो पुन्हा वक्री होतोय, म्हणजे पुन्हा उलट चाल चालतोय असं म्हटलं जातं. दिसताना तो सरळच जात असतो, पण शास्त्रामध्ये त्याचं असं स्पष्टीकरण आहे. आता गुरु काय आहे? गुरु ज्ञान आहे, संपत्ती आहे, सन्मान आहे, या गोष्टी. पण गुरुचा अर्थ म्हटलं तर अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा. आता गुरु हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये एक वर्ष तरी असतो, पण मागील काही मागच्या वर्षापासून तो अतिचारी झालेला आहे. अतिचारी म्हणजे नेमकं काय? तर असं म्हटलं जातं की आता 12 राशीमध्ये 12 वर्षानं तो कम्प्लीट होणार होता, पण येणाऱ्या 7 वर्षातच तो पूर्ण 12 राशी कम्प्लीट होणार आहे. थोडक्यात त्याला युग परिवर्तन म्हणतात. जसं शनी आता मीन राशीमध्ये आहे आणि जेव्हा तो मेष राशीमध्ये जाईल पुढच्या वर्षी, तर खूप साऱ्या गोष्टी चेंज होतील. आता सुद्धा तुम्ही बघताय की खूप साऱ्या गोष्टींमध्ये अचानकपणे खूप बदल होताना दिसत आहे. तसंच गुरु हा अतिचारी आहे, त्यामुळे येणाऱ्या 7 वर्षामध्ये युग परिवर्तन होणार आहे. खूप मोठमोठ्या गोष्टीचं परिवर्तन होईल. एज्युकेशन सिस्टीम चेंज होईल, वर्ल्डमध्ये काही वेगळ्या गोष्टी तुम्ही पाहायला मिळतील. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात चेंज होणार आहेत. त्यामुळे हा गुरु अतिचारी आहे. तर आता तो वक्री आहे. तर वक्री याच्यामध्ये काय होतं, तर एखादी गोष्ट जी असते ती पेंडिंग जर आहे तर तो वक्री होतो, म्हणजे काहीतरी आपलं राहिलेलं काम आहे म्हणून ते पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा पाठीमागच्या राशीमध्ये जातोय असं दिसतं. आता नेमकं यावेळेला काय होणार आहे की काय प्रत्येक राशीनुसार प्रत्येक राशीमध्ये कुठे आहे गुरु, त्यानुसार प्रत्येकाला राशीनुसार प्रेडिक्शन आपण देऊच. आणि तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करा. पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यात सांगायची म्हणजे काही मोठा प्रॉब्लेम होणार नाहीये, पण काही स्पेसिफिक गोष्टी खूप चांगल्या होतील, सरप्राईज काहीतरी होतील, चांगल्या गोष्टी होतील. कारण गुरु हा चांगला प्लॅनेट मानला जातो. तसं वक्री कुठला ग्रह चांगला म्हणत नाहीत, पण गुरु हा शुभ ग्रह आहे, त्यामुळे तो चांगले परिणाम जास्त देतो. पण सरप्राईज तुम्हाला मिळतील, म्हणजे अचानक काही अशा गोष्टी चांगल्या होतील आणि फटाफट होतील. त्याचबरोबर गुरु जिथे जाईल, कुठल्या राशीत बसेल किंवा एखाद्या प्लॅनेट बरोबर बसेल त्या किंवा त्याची दृष्टी कुठल्या प्लॅनेटवर असेल, तेव्हा सुद्धा तुम्हाला असं कळेल की काहीतरी घडतंय. तर तुम्हाला कुठल्या राशीनुसार काय काय होईल, कसं होईल, हे मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपण उपाय काय करायचे आणि रेमेडीज काय करायचं. तर गुरु काय ज्ञान देणार आहे. या काळामध्ये ना खूप वेळा असं होईल की तुम्ही सगळ्यांना मी एक म्हणजे पर्सनॅलिटी रेमेडी देते की कुठलीही गोष्ट पटकन आपल्याला कोणी विचारेल म्हणून काही काहींना सवय असते ना की मोफत सल्ला द्यायची, तर त्या गोष्टी करू नका. कोणी विचारल्यावर सल्ला द्या. दुसरी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की विष्णू सहस्त्रनाम नेहमी करायचं आहे, त्या गोष्टी चांगल्या होतील. आणि तिसरी गोष्ट 5 मुखी रुद्राक्ष किंवा 10 मुखी रुद्राक्ष तुम्ही घालू शकता, याही गोष्टी खूप छान आहेत. तर तुम्हाला जर प्रेडिक्शन हवं आहे मेषपासून मीनपर्यंत, मला